गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट करत आहे ESP चा, ज्याचं नाव आहे 11 kV सबस्टेशन. तर हा टोटल 18 मार्क्सचा चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला प्रॉब्ली काय शिकायचं आहे ते एक जरा असं ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्हाला मी सांगतो. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 11 kV सबस्टेशन कुठल्या प्रकारचे असतात, ठीक आहे, तर ते बघायचं आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट किंवा विचारला जाणारा प्रश्न एक्झाम मध्ये, तर तो काय असतो, तर 11 kV सबस्टेशनची गरज काय, ही आपण आपल्या वर्ड्स मध्ये पण लिहू शकतो किंवा तुम्हाला जे रेफर करायला दिले ते अगदी कमी शब्दामध्ये दिलेलं आहे, त्या हरकत नाही, ठीक आहे. त्यानंतर 11 kV बाय 440 व्होल्ट जे पोल माउंटेड सबस्टेशन असतं, तर त्या पोल माउंटेड सबस्टेशनसाठी ठीक आहे. तर 11 kV बाय 440 व्होल्ट जे पोल माउंटेड सबस्टेशन आहे, तर या सबस्टेशनसाठी लागणारे इक्विपमेंट किंवा ऍक्सेसरीज, मग त्यामधल्या काही महत्वाच्या ऍक्सेसरीज आपण इथं बघायचे. ज्या रिमेनिंग असतील तर त्या तुम्हाला मी इन द पार्ट ऑफ होमवर्क म्हणा किंवा इन द पार्ट ऑफ मायक्रो प्रोजेक्ट देईन. ओके, तर मग त्या बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे प्रीपेड डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, त्याबरोबर LA लाइटनिंग अरेस्टर, त्यानंतर सिटी, त्यानंतर PT, त्यानंतर AB स्विच किंवा त्याला आपण एअर ब्रेक स्विच म्हणतो, त्यानंतर DO फ्युजेस किंवा ड्रॉप आउट फ्युजेस, इन्सुलेटर्स आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला इक्विपमेंट किंवा ऍक्सेसरीज मध्ये बघायच्या. आता बऱ्यापैकी या सर्व गोष्टींचं तुम्ही काय केलेलं आहे, प्रिन्सिपल्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे किंवा ऑलरेडी शिकलेला आहात, ठीक आहे. तर बघा, पुढची जी गोष्ट आहे तर ती आहे सिंगल लाईन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. मी सुरुवाती गोष्ट सांगत आलो तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय येईल, सिंगल लाईन डायग्रामचा क्वेश्चन येईल आणि तो नक्कीच इम्पॉर्टंट असेल, तो इथंही आहे. त्यानंतर आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंटच्या कुठल्या मेथड्स 11 kV ला वापरल्या जातात तर त्या बघायच्या. त्यानंतर आर्थिंग कशा प्रकारचं केलं जाते किंवा कुठल्या टाईपचं केलं जातं, ठीक आहे. आणि त्या आर्थिंगसाठी कुठले कुठले इक्विपमेंट्स यूज केले जातात किंवा कुठले कुठले मटेरियल यूज केले जाते तर ते बघायचं. त्याचबरोबर जर आर्थिंग रेजिस्टन्स आपल्याला प्रॉपर मिळत नसेल तर त्यासाठी इम्प्रोव्हायझेशनसाठी 11 kV स्ट्रक्चरसाठी आपण कुठल्या प्रकारच्या मेथड्स इम्प्लिमेंट करतो, यूज करतो, तर त्या इथं बघायच्या. त्याचबरोबर आपल्याला महत्वाचं बघायचं आहे ते म्हणजे मेंटेनन्स बघायचा. आता तुम्ही ME शिकत असाल, MAA काय, हा, मेंटेनन्स तुमचा बघा सब्जेक्ट, ऍब्रिव्हिएशन काय त्याचं, तर तो शिकत असाल त्याप्रमाणे आपल्याला इथे काय बघायचं, 11 kV चा रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं आहे तर ते बघायचं आहे की हा सर्व मेंटेनन्स करत असताना सेफ्टी प्रॅक्टिसेस कुठले फॉलो करायचे, ठीक आहे. तर हा टोटल 18 मार्क्सचा चॅप्टर आहे. किती मार्क्सचा? 18 मार्क्सचा चॅप्टर आहे. यामधलं बऱ्यापैकी आपण काय करूया, मॅक्झिमम यामधलं शोधून, तर बुक तर कुठं तुम्हाला अवेलेबल होणार नाही मे बी, ठीक आहे. तर यामधलं मॅक्झिमम आपण काय करूयात, शिकायचा प्रयत्न करूया. ओके, जेणेकरून काय होईल, आपल्याला यामधल्या बऱ्याचशा गोष्टी समजून जातील. ओके, आणि तुम्हाला मी तिथे थिअरीचे हे सुद्धा काय करून देईल, फॉरवर्ड करेन, काय हरकत नाही, ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला आता शेअर करतो. ठीक आहे, 11 kV सबस्टेशन या चॅप्टरचं नाव आहे. तो सिलेबसला काहीतरी वेगळा असेल, ठीक आहे. 18 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. अगदी म्हणायला गेलं तर सगळ्यात सोपा चॅप्टर, जो तुम्हाला काय करतो की तुम्हाला जे आता नॉलेज आहे, शिकलेला आहात तुम्ही, त्याच्यावरती सुद्धा हा मार्क खूप जास्त मार्क मिळवून देऊन जाऊ शकतो. ओके, बघा, सगळ्यात पहिलं आहे तर ते आहे पोल माउंटेड सबस्टेशन. आता पोल माउंटेड सबस्टेशन बघत असताना आपल्याला ज्या बघायच्या आहेत गोष्टी, तर त्यासाठी तुम्हाला काय केलेली आहे, सगळ्यात पहिली एक म्हणजे ही स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आहे आणि बी म्हणजे तुम्हाला काय दिलेली आहे, ही लाईन डायग्राम. तर तुम्हाला ह्या दोन्ही डायग्राम माहीत असणं किंवा ह्या प्रिपेअर असणं गरजेचं आहे, ठीक आहे. कारण ही सिंगल लाईन डायग्रामचं जे इम्पॉर्टन्स आहे तर तो तुम्हाला लक्षात कधी येईल की जेव्हा हा पेपरला विचारतील. ओके, तर आता आपण इथे बघूया प्रॉपरली काय काय यूज केलं, ठीक आहे. आता पोल माउंटेड सबस्टेशन बघत असताना पोल माउंटेड मध्ये दोन प्रकार पडतात. बघा, पहिला जो पडतो तो टू पोल
सॉरी, टू पोल स्ट्रक्चर, ठीक आहे. आणि जो सेकंड पडतो तो 4 पोल स्ट्रक्चर, ठीक आहे. 2 पोल स्ट्रक्चर आणि 4 पोल स्ट्रक्चर. तर तुमच्या समोर जे आता दाखवलंय तर हे 2 पोल स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. तर टू पोल स्ट्रक्चर आपण बघत असताना आपण स्टार्ट होईन बघूया. शक्यतो तुम्हाला हा स्कीमॅटिक डायग्राम म्हणजे हा ए डायग्राम तर काही विचारलं नाही ड्रॉ करायला, पण मला तर वाटतं की यामध्ये लाईन डायग्राम मात्र तुम्हाला नक्की विचारते. ओके, त्यामुळे लाईन डायग्राम काय करा, प्रिपेअर करा. ठीक आहे. बघा सगळ्यात वरती काय दाखवलंय तर तुम्हाला लाइटनिंग अरेस्टर दाखवलंय. ठीक आहे. आता लाइटनिंग अरेस्टरचं काम काय असतंय, लाइटनिंग अरेस्टरचं तुमचं काम काय असतंय, तर ही जी सर्ज आहे, लाइटनिंग सर्ज आहे, तर ती लाइटनिंग सर्ज काय करणं, ग्राउंड करणं, किंवा जी लाइटनिंग सर्ज आहे तर तिच्यापासून काय करणं, ही जी आपली इक्विपमेंट किंवा मीटरिंग इक्विपमेंट्स आहे किंवा हा इथं ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, तर या सर्व गोष्टींचं काय करणं, त्याला सेफ्टी प्रोव्हाइड करणं. ओके, तर ही लाइटनिंग अरेस्टर आहे. आता म्हटल्याप्रमाणे पोल माउंटेड सबस्टेशन हे किती आहे, 11 kV बाय 440 व्होल्ट्स. आता हे कशाला कसं कळतं आपल्याला, तर हे इथून लक्षात येतं 11 kV बाय 400 व्होल्ट. ठीक आहे. तर इथं जर कन्सिडर 400 केलाय तर ठीक आहे, काय हरकत नाही. 400 साठी हे बघू, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारताना किंवा जो आपल्याला सिलेबस दिला होता तर त्याच्यामध्ये 440 दिलं होतं. तर ठीक आहे, 400 व्होल्ट तर 400. बघा, तर 11 kV टू 400 व्होल्ट, तर याला काय म्हटलं जातं, हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे. इथून पुढे काय आपलं असत नाही, डिस्ट्रीब्युशन असत नाही. ठीक आहे. तर डायरेक्टली आपण इथनं काय करतो, कंझ्युमरला सप्लाय प्रोव्हाइड करतो. मग सप्लाय तो किती असेल बघा, एक 3 फेज असेल किंवा सिंगल फेज असेल, डिपेंड करतं टाईप ऑफ कंझ्युमर. तर बघा इथे सगळ्यात पहिला आहे तो लाइटनिंग अरेस्टर. ओके, त्यानंतर इथं काय दाखवलंय की तुम्हाला येणारी 3 फेज 11 kV लाईन दाखवली. काय दाखवलंय, 3 फेज 11 kV लाईन. ओके, आता ही लाईन ह्या क्रॉस आर्म वरती हे काय आहेत बघा, स्ट्रेन इन्सुलेटर्स जे आहेत, इन्सुलेटर टाईप तुम्ही शिकला असाल, स्ट्रेन इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर, सस्पेन्शन इन्सुलेटर, ओके, डिस्क टाईप असेल किंवा पोस्ट इन्सुलेटर्स. मी पोस्ट इन्सुलेटर बरोबर शोधा म्हणून सांगितलं, मे बी नाही मला वाटत तुम्ही शोधलं. ठीक आहे, असो, तो तुमचा लॅक ऑफ पॉईंट होईल. तर बघा हे क्रॉस आर्म्स आहेत आणि या क्रॉस आर्म्स वरती काय आहेत, तर हे स्ट्रेन इन्सुलेटर रेस्ट केलेली आहे आणि त्याच्यावरती आपली ही इनकमिंग लाईन जी आहे तर ती कुठली आहे, 3 फेज 11 kV लाईन, म्हणजे आपली इनकमिंग साईड. ओके, त्याच्यानंतर काय बघा, इथं तुम्हाला दिसतील तर ड्रॉप आउट फ्यूज युनिट. तुम्हाला काय दिसेल, हे जे आहे हे काय आहे, इनकमिंग साईडचं ड्रॉप आउट फ्यूज युनिट. ओके, आता ड्रॉप आउटचा शब्द मी नंतर सांगतो. फ्यूजची आता फक्त एक काय म्हणतात त्याला, ते एक नीड लक्षात घ्या की तुमचं काय करणं, समजा जर 11 kV साईडला जर कुठला फॉल्ट असेल तर तुमच्या खालची सगळी इक्विपमेंट काय होणं, क्लोज होणं. तर हे काम कोण करणार आहे, फ्यूज एलिमेंट. कारण काय होऊन जाईल बघा, हा ड्रॉप आउट फ्यूज एलिमेंट काय होऊन जाईल, बर्न होऊन जाईल. आणि हा बघा, हा जो एक मिनिट हा जर ड्रॉपआउट साईडचा फ्यूज एलिमेंट जर बर्न झाला तर इथून खालची जी गोष्ट आहे तर ही पूर्णपणे काय होऊन जाईल, डिस्कनेक्ट होऊन जाईल. बरोबर आहे ना. आणि इथून खालची म्हणजे तुमची सेकंडरी साईड डिस्कनेक्ट होऊन जाईल. सेकंडरी साईड डिस्कनेक्ट झाली की प्रॉब्ली तुमची सगळी मीटरिंग इक्विपमेंट आणि तिथनं पुढे जाणारा कंझ्युमर पर्यंत सप्लाय हा डिस्कनेक्ट होऊन जाईल. ड्रॉपआउट फ्युजेस कशासाठी आहेत, तर त्यासाठी आहे. ठीक आहे. आता त्याचा फ्यूज म्हणून लक्षात ठेवा, त्याचा पुढचा हे सांगतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं तो आयसोलेटर आहे. हा जो तुम्हाला बार दिसतो बघा, मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. बघा मी पुन्हा दाखवते, हा असा बार दिसतोय, त्याच्यानंतर त्याचं हे हँडल असं दिसतंय बघा. पूर्ण मेकॅनिझम तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे. आता मी हे पिंक कलर मध्ये ड्रॉ केलंय तर तो काय आहे, आयसोलेटर आहे. आता हा कसा आहे, व्हर्टिकल ब्रेक आहे. आयसोलेटर मध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे हॉरिझॉन्टल ब्रेक एक असतो आणि दुसरा असतो तो असतो काय, व्हर्टिकल ब्रेक. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल ब्रेक आणि व्हर्टिकल ब्रेक म्हणजे काय बघा,
बघा हे अशा प्रकारे जे ब्रेक होतात, बरोबर आहे ना, तर त्याला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल ब्रेक. आणि जे अशा प्रकारे ब्रेक होतात अशा प्रकारे, तर त्याला काय म्हणायचं, व्हर्टिकल ब्रेक. आता हे हॉरिझॉन्टल ब्रेक तुम्हाला कुठे बघायला मिळतात, हे सबस्टेशनचं स्विचिंग यार्ड असतं, तर त्या स्विचिंग यार्ड मध्ये तुम्हाला हे हॉरिझॉन्टल ब्रेक बघायला मिळतात. आता इथे जो आहे तो काय आहे, व्हर्टिकल ब्रेक आहे. तर याची मुवमेंट कशी आहे, तर बघा ऑपरेटिंग हँडल म्हणून इथं खाली दिले, ठीक आहे. तर हे ऑपरेटिंग हँडल कशासाठी आहे, तर आयसोलेटरसाठी. तर हे आपण काय करू शकतो, जसं आपण मेन स्विच घरामधला ऑन ऑफ करतो, तर त्या प्रकारे हे काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो. त्यासाठी सेफ्टी प्रॅक्टिस काय असते, शक्यतो हे आपण लेफ्ट हँडनं ऑपरेट केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या लेफ्ट हँड किंवा बोथ हँड मध्ये आपल्या हँड ग्लोव्ह असणे गरजेचं आहे, प्रॉपर रेटिंग. ठीक आहे, हा त्यामधला एक सेफ्टी प्रॅक्टिस आहे. तर हा काय करू शकतो, आपण ऑपरेट करू शकतो. तर त्याची मुवमेंट बघू, आपल्याला जर अॅनिमेटेड मध्ये मिळाली तर तुम्हाला त्याची मुवमेंट मी दाखवू. आता लास्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला मी सेफ्टी सांगितली होती बघा, शेवट. तर ती पॉइंट सेफ्टी काय होती बघा, तर इथं जे दिसत आहेत बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे जे दिसत आहेत इथं, हे बघा, हे तर हे काय आहेत बघा, तर हे ब्लेड्स असतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे हे जे तिरकं दाखवले मी, अशा प्रकारचे ब्लेड असतात. तर हे ब्लेड काय होत असतात, तर ह्या ठिकाणी फिक्स असतात. आणि जेव्हा आपण ऑपरेट करतो आयसोलेटरचं हँडल, तर तेव्हा ते काय होतात, असे पाठीमागच्या साईडने काय होतात, ऑपरेट होतात आणि डिस्कनेक्ट होतात. तर जेव्हा काय असतं बघा, की आपल्याला जेव्हा हे अशा प्रकारे बंद करायचं असतं, मेंटेनन्स पर्पज असेल किंवा इतर पर्पजसाठी, तर तेव्हा काय करावं लागतं, की हे ऑपरेट करावं लागतं. ऑपरेट केल्यानंतर कन्फर्म करणं गरजेचं असतं, की ही ब्लेड जी आहेत, ही तिन्हीच्या तिन्ही ब्लेड तर या फिमेल कॉन्टॅक्ट मधनं बाहेर पडलेत का, बरोबर आहे ना. म्हणजे त्या दिवशी मला जे सांगायचं होतं लास्टच्या लेक्चरमध्ये, ते हे ठीक आहे, ते समोर आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे, तर हे झालं आयसोलेटर्स, ड्रॉपआउट फेजेस झाल्या. ओके, त्याच्यानंतर आहेत ते शॅकल इन्सुलेटर्स. त्याच्यानंतर आहेत ते काय आहेत, शॅकल इन्सुलेटर्स. आता शॅकल इन्सुलेटर्स कशासाठी यूज केलेत बघा, शॅकल इन्सुलेटर कशासाठी यूज केलेत बघा, तर तुमची जी एलव्ही लाईन आहे किंवा जी इकडची 400 वोल्टची लाईन आहे, तर तिला इरेक्ट करायसाठी आपल्या पोल पासून किंवा सपोर्ट पासून बाय फॉरगेट करायसाठी आपण काय यूज केलेले आहेत, शाकल इन्सुलेटर्स यूज केले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला दोन्ही साईडला ही काय दिसते, की एलव्ही लाईन जाणारी दिसते. एलव्ही लाईन कशा पद्धतीने आहे बघा, RYBN, म्हणजे तिथे तुम्हाला न्यूट्रल पॉईंट सुद्धा काय होतो, अचीव्ह होतो. बरोबर आहे ना. आणि हे कसं केलेलं आहे बघा, तर आता तुम्हाला ही समोर जी दिसत आहे, तर याला काय म्हटलंय, बुशिंग म्हटलंय. पण आता ही बुशिंग कुठल्या प्रकारची आहेत बघा, तर HV साईडच्या, कारण का याला इन्कमिंग जी मिळणारी आहे तर ती कुठली आहे, 11 केव्ही आहे, म्हणजे ती ह्या टाईप मध्ये HV आहे. ओके, बरं, त्याच्यानंतर इथं काय दाखवलं, तर तुम्हाला दाखवलं पोल. ओके, आणि त्याच्यानंतर खाली काय दाखवले, ग्राउंडच्या खाली मध्ये काय कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे ना. तर इतर ठिकाणी आपला काय केलेला आहे, ट्रान्सफॉर्मर इरेक्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय आहेत बघा, की वेगवेगळे काय आहेत ऍक्सेसरीज आहेत, की ह्या पोल माउंटेड सबस्टेशन मध्ये काय केल्या जातात, यूज केल्या जातात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, की पोल माउंटेड सबस्टेशन कशाला म्हणायचं हे लक्षात आलं का बघा, ज्याला आपण आजपर्यंत डीपी म्हणत होतो. डीपी म्हणजे काय, डबल पोल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर ते डीपी म्हणजेच काय, नथिंग बट पोल माउंटेड सबस्टेशन. की असे पोल, असे 2 किंवा 4 पोल्स की ज्याच्यावरती काय असतो, तुमचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर काय असतो, इन्स्टॉल असतो. ठीक आहे, आता याच्यामधले बघा तुम्हाला नवीन काय आहे, लाइटिंग अरेस्टर तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे, टाइप्स ऑफ इन्सुलेटर्स झालेले आहेत, आयसोलेटर तुम्हाला सॅप मध्ये शिकलेला आहात, ट्रान्सफॉर्मर तुम्ही सीएनई मध्ये शिकलेला आहात, RYBN काय असते किंवा ऑइल सर्किट ब्रेकर तुम्हाला इथे दिसतो. ठीक आहे, हा ओसीबी पण तुम्हाला इथं ऑपरेट झालेला दिसतो. तर हा ओसीबी वगैरे पण कुठे शिकलेला आहात तुम्ही, सॅप मध्ये शिकलेला आहात. ठीक आहे, पोल्स तुम्ही कशामध्ये शिकलाय, ईपीटी मध्ये शिकलाय. तर अशा पद्धतीने काय ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींचं जे प्रिन्सिपल आहे, तर ते आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ठीक आहे, फक्त तुम्हाला मी सांगितलं की आता हे ऍप्लिकेशन बेस्ड आहे. आता याच्यामध्ये नवीन आपल्याला काय असेल, की ऍक्च्युअली ह्या पर्टिक्युलर साठी कुठल्या प्रकारचा आर्थिंग टाईप यूज केला जातो, कशा प्रकारे अर्थ रेजिस्टन्स मेजर केला जातो, किंवा यासाठी मटेरियल कुठलं कुठलं मटेरियल असतं, या मी तुम्हाला डेटा शीट्स जर मिळाल्या तर नक्कीच फॉरवर्ड करून टाकतो. ठीक आहे, बघा, तर हे तुम्हाला स्कीमॅटिक डायग्राम लक्षात आली का बघा, सगळ्यात पहिली गोष्ट. आता पुढे आहे याची, ती आहे लाईन डायग्राम. लाईन डायग्राम दाखवताना कशी दाखवली बघा, सगळ्यात पहिला काय दाखवलाय, तर 11 केव्ही ओव्हरहेड लाईन दाखवली, की जी आपली इनकमिंग आहे. तिला जो आहे तो लाइटनिंग अरेस्टर कनेक्टेड आहे. ओके, ओव्हरहेड लाईन नंतर सगळ्यात पहिला काय आहे, तर ड्रॉप आउट फ्यूजेस आहे.
बरोबर आहे. ड्रॉपआउट फ्युजेस नंतर काय आहे, तर तुमचे आयसोलेटिंग स्विचेस आहे. आयसोलेटिंग स्विचेस नंतर तुमचं काय आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर नंतर तुमचा काय आहे, एलटी साईडचा ब्रेकर आहे. आणि एलटी साईडच्या ब्रेकर नंतर तुमचे 2 बे आहेत 400 वोल्टचे, 3 फेज 400 वोल्टचे. ओके, जे तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. आता इथे फक्त काय सिंगल लाईन डायग्राम मध्ये आपलं इन्सुलेटर्स वगैरे इथं कुठं शो करत आपण नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या 2 डायग्राम तुम्हाला 101% येणं गरजेचं आहे. जितकं पहिली बघा कसं होतंय, तुम्हाला प्रिपेअर होते का, पण सिंगल लाईन डायग्राम मात्र 101% ही प्रिपेअर करा. ओके ओके. बघा पुढचा जो पॉइंट आहे तर तो आहे नीड ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन. आता नीड ऑफ पोल माउंटेड म्हणा किंवा अजून एक तुम्हाला प्लिंथ माउंटेड म्हणून आहे, त्या दोन्हीसाठी तुम्ही हेच यूज केला तरी हरकत नाही. आता यांनी काय सांगितले बघूया आणि मग आपण आपल्या पद्धतीने बघू. बघा, दिस सबस्टेशन इज अ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन रिसिविंग 3 फेज 11 kV feeder line or on primary and stepping the voltage 400 volt 3 phase and 230 volts single phase from star connected transformer secondary windings. बरोबर आहे ना. याच्यामध्ये काय होतं, 3 फेज 11 kV तुम्हाला इनकमिंगला मिळतं किंवा प्रायमरीला मिळतं. सेकंडरीला तुम्ही स्टेप डाऊन करता 400 वोल्ट साठी, जे की तुमचं 3 फेज असतं, किंवा 230 वोल्ट जे की तुमचं काय असतं, सिंगल फेज असतं. तर हे कशामुळे अचीव्ह होतं, कारण तुम्हाला सेकंडरी कशामध्ये कनेक्टेड असते, तर स्टार कनेक्टेड मध्ये ट्रान्सफॉर्मरची मिळते डिस्ट्रीब्युशन एंडला. त्यामुळे तुमच्याकडे न्यूट्रल पॉईंट अवेलेबल होतो आणि न्यूट्रल पॉईंट अवेलेबल झाल्यामुळे तुम्ही हे सिंगल आणि 3 फेज मध्ये काय करू शकता, देऊ शकता. सेकंड, फॉर कन्व्हिनियन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन its location is at the load center in the city or rural area or in farms. ओके, आता ज्या प्रकारे ज्या कन्व्हिनियन्सली काय करायचं आहे, तुमचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, त्याप्रमाणे याचं लोकेशन ठरू शकतं. ठीक आहे. कारण यासाठी लागणारी जागा ही पण फारशी काय असते, कमी असते. त्यातली फक्त एकच नीड काय असते, की त्याच्या जवळपास काय असावा, तर 11 kV लाईन असावी, जेणेकरून आपण काय करू शकतो, तर हा डिस्ट्रीब्युशन एंडचं सबस्टेशन आहे, तर हे काय करू शकतो, इरेट करू शकतो. पण लोड सेंटर पासून जिथं जवळ आहे त्या ठिकाणी आपण ते इरेट करतो. मग सिटी एरिया असेल, रुरल एरिया असेल किंवा फार्म असेल. ठीक आहे. दिस इज नीडेड टू हॅव शॉर्ट लेंथ डिस्ट्रीब्युटर फॉर सेव्हिंग द लाईन कॉस्ट. बरोबर आहे ना. तर हे आपण कुठं देतो, तर जे शॉर्ट लेंथ डिस्ट्रीब्युटर्स आहेत तर त्यांच्या लाईन कॉस्ट जी आहे तर ती सेव्ह करायसाठी आपण काय करू शकतो, देऊ शकतो. आता तुम्हाला एक मी सांगतो, ही गोष्ट जराशी बघा, रिपेअर करा तुम्ही तुमच्या एंडनं, इथं नाही दिलेलं. व्होल्टेज रेग्युलेशन किंवा लाईन रेग्युलेशन हे काय असतं हे जर असं बघा. आणि महत्वाची म्हणजे काय, की समजा मी काय करतोय, 11 kV बाय किती आहे, 400 वोल्ट आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सेकंडरीला 400 वोल्ट आहे. तर ही 400 वोल्ट मी किती डिस्टन्स पर्यंत काय करू शकतो, इरेट करू शकतो. म्हणजे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, का 1 किलोमीटर, 100 मीटर, कितीपर्यंत नेऊ शकतो. आणि ते समजा जर मी 1 किलोमीटर पर्यंत नेत असेल 400 वोल्ट, त्याच्या पुढे का नाही नेऊ शकत, याचा रिझन सुद्धा तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. तुम्हाला हे प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये फार उपयोगाला येईल. पण हे तुम्ही शोधा, नाही समजलं तर मग मी एक्सप्लेन नक्की करतो. ओके, बघा. All as it is small capacity transformers, it needs low capacity accessories and station can be mounted on 4 pole. मग सांगितलं त्याप्रमाणे 4 pole किंवा 2 pole स्ट्रक्चर वरती H type as shown in the previous section 3.1 inch open air insulated type substation. याच्यामध्ये नीड तर यांनी कुठे दिलेली नाही, पण टॉपिकचं नाव काय दिलंय, तर नीड ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन. ओके, तर बघा महत्वाची गोष्ट म्हणजे याची नीड काय असते, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की हे आपण कसं करतो, तर एअर इन्सुलेटेड टाईप मध्ये ओपन करतो किंवा ओपन टू स्काय मध्ये काय करतो, इन्स्टॉल करतो. त्याच्यामुळे यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे तर ही फारच काय असते, कमी असते. एक दुसरी गोष्ट काय करू शकतो आपण, हे आपल्या कन्व्हिनियन्स नुसार कुठेही इरेक्ट करू शकतो. फक्त एकच गरज काय असते, की त्या ठिकाणी 11 kV प्रेझेंट असणं जवळपास गरजेचं आहे, जेणेकरून आपण काय करू शकतो, तिथनं 11 kV किंवा प्रायमरी सप्लाय घेऊ शकतो. तर ही पोल माउंटेडची दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट काय, तर ह्या पोल माउंटेड सबस्टेशनमुळे आपल्याला जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे किंवा डेड एंडला जे व्होल्टेज मिळणार असतं ते सुद्धा आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. कशामुळे, तर ह्या सबस्टेशनमुळे. ठीक आहे. तर ही आता मी बेसिकली रिझन सांगितली. आता याच्यापेक्षा जास्त असतील ती तुम्ही सुद्धा काय करू शकता, शोधू शकता. ओके.
तर हे झालं पोल माउंटेड बद्दल. असंच पुढचं जे आहे ते बघूया. तर याला म्हणायचं प्लिंथ माउंटेड. तुमच्या समोर जी डायग्राम दिसते याला काय म्हणायचं, प्लिंथ माउंटेड सबस्टेशन. ओके, आता प्लिंथ माउंटेड सबस्टेशन म्हणजे काय, ठीक आहे. तर इथे त्याला दुसरं नाव दिलंय बघा. तर काय केलेलं असतं बघा, आपल्या कॉलेजच्या इथं आपल्याला बघायला मिळत असेल, मे बी कुणाचं लक्ष असेल का, आपल्या कॉलेजचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तर तो ट्रान्सफॉर्मर कुठं इन्स्टॉल केलेला आहे बघा, तर एक कॉन्क्रीट बेस तयार केलेला आहे बघा. माझ्या माहितीनुसार तर असंच आहे, असा एक कॉन्क्रीट बेस केलेला आहे आणि त्या कॉन्क्रीट बेसवरती काय केलेलं आहे, अशा प्रकारे तो ट्रान्सफॉर्मर काय केलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे. ठीक, तर ह्या कॉन्क्रीट बेसवरच्या इन्स्टॉलेशनला काय म्हटलं जातं, तर प्लिंथ माउंटेड सबस्टेशन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्लिंथ माउंटेड सबस्टेशन. आता याच्यामध्ये काय आहे बघा, काही गोष्ट नाही, फक्त हे बघा, हे जे 1 मीटरचं आहे ग्राउंड पासून, तर 1 मीटरचं काय केलेलं आहे, कॉन्क्रीट फाउंडेशन केलेलं आहे. कसलं फाउंडेशन केलेलं आहे, कॉन्क्रीट फाउंडेशन केलेलं आहे. त्याच्यावरती काय केलेलं आहे, तुमचा हा ट्रान्सफॉर्मर इरेक्ट केलेला आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला तुमच्या शेजारच्या पोलवरून काय केलेलं आहे, 11 केव्ही फीडर लाईन घेतलेली आहे. त्या फीडर लाईन वरतीच तुमचा काय केलेला आहे, म्हणजे इनकमिंग साईडला तुमचा काय केलेला आहे, एबी स्विच, किंवा त्याला आपण सरळ सरळ एबी स्विच राहू दे, त्याला आपण आयसोलेटर म्हणूया, तुमच्या लक्षात येईल. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर आयसोलेटर काय केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. ओके, बघा हा ट्रान्सफॉर्मर कसा आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 11 kV बाय 440 व्होल्ट. इथं दिले बघा 440 व्होल्ट, इन्क्लोज विथ फेन्स. ठीक आहे, आता ह्या ज्या फेन्स आहेत तर याच्या बाजूला काय केलं आहे, या फेन्स एन्क्लोजर जे आहेत तर ती काय केलेली आहे, इन्स्टॉल केलेली आहेत. आणि पुन्हा याच्या एलव्ही साईड वरून काय घेतलेलं आहे, सेपरेट पोल वरून एलटी लाईन घेतलेली आहे, किंवा लो टेन्शन 4 वायर मध्ये आपल्याला काय होते, अवेलेबल होते RYBM मध्ये. ठीक आहे, तर बघा इथे काय काय केलेलं आहे, लक्षात येते का तुमच्या, ठीक आहे, वेगळं काय केलेलं नाही. आता मला काय तुम्ही शोधून दाखवायचं आहे, आता ही तुमची काम आहेत, हे मी सांगतोय, हे डेलीचे होमवर्क मी लिहून ठेवतोय, आणि लिहून ठेवल्यानंतर ते मला कुणी फॉरवर्ड केले ते सुद्धा मी लिहून ठेवतोय. आणि त्याचा तुम्हाला अनुभव कधी येईल, की तुमचे जेव्हा इंटरनल होतील 101% त्याचा अनुभव येईल. ठीक आहे, तर बघा आता इथे तुम्ही काय शोधायचं आहे, की ह्या ट्यूब्स का असतात, एक, आणि दुसरी गोष्ट काय, ह्या फेन्स कशासाठी असतात, ह्या फेन्स कशासाठी असतात. ठीक आहे, आज वार कुठला आहे, शुक्रवार. ठीक आहे, पुढच्या शुक्रवारी सगळ्यांची ओरल होईल. ओके, ऑनलाईन झूम मीटिंगला, तेव्हा आपण काय ते बघू. ओके, तर बघा या ट्यूब्सचं काय काम असतं, इन्क्लोज विथ फेन्स हे का असतं. ठीक आहे, तर प्लिंथ माउंटेड सबस्टेशनचा एक सोपा अर्थ इथं आपल्याला लक्षात आला. तिथं गरज असते सिंगल ह्याला कनेक्शन द्यायची, तर त्या मोस्ट ठिकाणी आपण काय करतो, की अशा प्रकारचे प्लिंथ माउंटेड सबस्टेशन काय करतो, इन्स्टॉल करतो. त्याची नीड विचारली तरी तुम्ही जी पोल माउंटेडची आहे तीच लिहिला तरी हरकत नाही. एक मिनिट, ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं, पुढे महत्वाची गोष्ट ती म्हणजे 11 kV बाय 440 व्होल्ट पोल माउंटेड सबस्टेशनच्या ऍक्सेसरीज बघायचं. ठीक आहे, तर ऍक्सेसरीज बघत असताना शक्यतो 440 करा, मग पण ते 400 पेक्षा. ठीक आहे, ऍक्सेसरीज बघत असताना त्यामधली जी पहिली ऍक्सेसरीज बघायची आहे तर ती आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. सगळ्यात महत्वाची जी ऍक्सेसरीज आहे तर ती आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आता तुम्ही याच्यात काय शोधायचं आहे, की हे जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहेत जे कशासाठी यूज होतात, पोल माउंटेड साठी किंवा प्लिंथ माउंटेड साठी, तर हे प्रॉब्ली कुठल्या रेटिंग मध्ये अवेलेबल होतात, म्हणजे किती केव्हीए मध्ये असतात, एमव्हीए मध्ये असतात, अजून कशामध्ये असतात, 10, 1, 2, 5, 100, 50 एमव्हीए मध्ये आहेत का, कशामध्ये आहेत. ठीक आहे, व्हीए मध्ये आहेत, तर ते तुम्ही काय करायचं, शोधून काढायचा. हा दुसरा प्रश्न आजचा. ओके, बघा, तर सगळ्यात पहिली किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट जी हे आहे ऍक्सेसरीज आहे ती म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ओके, आता डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळते ते बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय दिसते तुम्हाला, खाली एक फाउंडेशन दिसेल. ओके, फाउंडेशन नंतर तुम्हाला काय दिसतील, ही काय व्हील्स दिसतील.
ठीक आहे. ही व्हील्स कशासाठी यूज होतात, जेव्हा तुमचं लोडिंग अनलोडिंग करायचं असतं ट्रान्सफॉर्मरचं. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मरचं लोडिंग अनलोडिंग करत असताना व्हील्सचा आपल्याला काय होतो, उपयोग होतो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतं, ते म्हणजे ह्या कुलिंग ट्यूब्स. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतं इथं, हा ड्रेन कॉक. त्यानंतर हा काय दिसतोय, ब्रीदर. ओके, त्यानंतर हा दिसतोय कन्झर्वेटर टँक, त्याच्यामध्ये ही दिसते ऑइल लेवल. त्यानंतर तुम्हाला हा काय दिसतोय, बकॉल रिले. ठीक आहे, इकडून येणारी ही काय आहे, एलटी लाईन. त्याच्यानंतर बघा इथे चुकलंय, एलटी टर्मिनल्स बुशिंग म्हणा, चुकलंय बघा इथं जरा असं, एलटी टर्मिनल बुशिंग. त्यानंतर इकडून येणारी ही काय आहे, एच टी लाईन आहे. त्या एच टीची ही एच टी टर्मिनल बुशिंग, त्याबरोबर हे पूर्ण ट्रान्सफॉर्मरचा टँक आणि ह्या ट्यूब मधनं होणारं ऑइल सर्क्युलेशन, ह्याच्यामध्ये असणारं फुल ऑफ ऑइल. ठीक आहे, त्यामधलं एच टी साईडचं हे एच टी वाइंडिंग आणि एल टी साईडचं हे एल टी वाइंडिंग, आणि ह्याच्यामध्ये ही प्लेस असणारी कोर. ठीक आहे, साधारण बघा 3 3 6 2 6 7 2 9 10 11 12 पॉईंट याच्यामध्ये आहेत. आता महत्वाची गोष्ट काय, की हे पॉईंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणतो. ठीक आहे, बघा मी एक 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 वन बाय वन सांगत जातो. सगळ्यात महत्वाची काय असते इथं, तर ट्रान्सफॉर्मर टँक. तर ट्रान्सफॉर्मर टँक मध्ये काय केलं असतं, तुमची जी वाइंडिंग केलेली कोर आहे, तर ती कोर याच्यामध्ये इमर्स केली जाते किंवा ठेवली जाते, प्लेस केली जाते. ओके, आता कोर मध्ये तुमच्या काय असतात, प्रॉब्ली 2 वाइंडिंग असतात, एक म्हणजे एच टी वाइंडिंग आणि दुसरं म्हणजे एल टी वाइंडिंग. आता जे एच टी वाइंडिंग आपल्यासाठी आहे, तर ती कितीसाठी असेल, तर 11 केव्ही साठी असेल. आणि जे इकडचं एल टी वाइंडिंग आहे, हे कितीसाठी असेल, 440 वोल्ट साठी. ओके, तर आता हे काय केलं जातं, तर हे जे एच टी वाइंडिंग आहे, तर हे ह्या ट्रान्सफॉर्मर टँकच्या वरती घेतलं जातं. बरोबर आहे ना. आता वरती घेत असताना हा जो मी आता राऊंड करतो, हा तर काय आहे, कंडक्टर आहे. बरोबर आहे, मग हा कंडक्टर, हा पण कंडक्टर झाला. त्यानंतर ही जी बॉडी आहे, आता मी राऊंड करतो, तर ही पण कशी आहे, मेटलिक आहे. आता या दोन्हीमध्ये तर काय झालं पाहिजे, कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे. बरोबर आहे ना. कंडक्टरचा जर बॉडी बरोबर जर कॉन्टॅक्ट झाला तर काय होईल, की लिकेज होईल करंट. ओके, मग त्यासाठी काय केलं जातं, इन्सुलेटर्स यूज केले जातात. त्यासाठी काय केले जातात, इन्सुलेटर्स यूज केले जातात. जे इन्सुलेटर्स काय करतात, ट्रान्सफॉर्मर बॉडी आणि तुमचा जो एच टीचा किंवा जे कोअर मधनं बाहेर येणारा कंडक्टर आहे, या कंडक्टरला इन्सुलेट करायचं काम करतो. तर त्यालाच काय म्हटलं जातं, एच टी बुशिंग म्हटलं जातं किंवा त्याला बुशिंग म्हटलं जातं. ठीक आहे, मग एच टी साईड वरनं जे आहे, तर त्याला एच टी बुशिंग म्हटलं जातं. आणि एल पी साईड वरनं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, मी खोडा इथं, याला काय म्हणा, चुकलंय ते, प्रिंटिंग मिस्टेक आहे, एल टी टर्मिनल बुशिंग. ओके, एच टी आणि एल टी टर्मिनल बुशिंग. ओके, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. एक, आता याच्यामध्ये फुल ऑफ काय असतं, ऑइल असतं. तुमच्यासाठी चौथा प्रश्न असता, तिसरा चौथा काय असेल, ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे, तर हे कुठल्या प्रकारचं यूज केलं जातं, हे 101% तुम्ही काय करायचं आहे, सांगायचं. ठीक आहे, कुठलीही काहीतरी उत्तर शोधायची नाही. प्रॅक्टिकली ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्या प्रकारचं ऑइल यूज केलं जातं, हे तुम्ही काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. ठीक आहे, बघा तर याच्यामध्ये काय असतं, पूर्णपणे ऑइल ठेवलेलं असतं. हा, अजून एक महत्वाचं, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि जे न्यू ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं, न्यू म्हणजे कसं, अगदी अनयूज असतं, तर त्याचा कलर काय असतो. बघा, जे ट्रान्सफॉर्मर ऑइल न्यू ऑइल असतं, अगदी नवीन, तर त्याचा कलर काय असतो, पर्टिक्युलर कलर सांगायचा. ओके, ठीक आहे, तर बघा इथे काय असतं, फुल ऑफ ऑइल असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या काय आहेत बघा, ट्यूब्स आहेत. या काय आहे, कुलिंग ट्यूब्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचं काय होतं, जेव्हा कोअर तुमची हीट होत असते, जेव्हा तुमच्यावरती लोड इथं ट्रान्सफॉर्मर इन्क्रीज होत असतो, तेव्हा तुमचं ऑइल काय होत असतं, ऍज अ कुलंट आणि ऍज अ इन्सुलेटर म्हणून दोन्ही प्रकारे काय करत असतं, काम करत असतं. जेव्हा ते ज्या अर्थी ते कूलर म्हणून काम करणार आहे किंवा कुलंट म्हणून काम करणार आहे, त्या अर्थी ते गरम होत असतं. आणि ते काय होतं, ह्या फेन्स मधून किंवा या कुलिंग ट्यूब्स मधून काय होतं, सर्क्युलेट होतं. आणि त्याच्यामुळे ते थंड व्हायचं काम त्याच्यामध्ये चाललेलं असतं. म्हणजे जे रेडिएटर वर्क करत असतो, तर त्या प्रकारचं काम कुठं चालतं, तर या ट्रान्सफॉर्मरच्या कुलिंग ट्यूब्स मध्ये चालतं. ओके, तर बघा ह्या कुलिंग ट्यूब्स आहेत. त्यानंतर हे ऑइल सर्क्युलेशन म्हणून इथं दिलेलं आहे. ठीक आहे, आता व्हील्सचं काम तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. त्यानंतर महत्वाचा इथं पार्ट आहे, तर तो आहे ड्रेन कॉक. आता ड्रेन कॉक म्हणजे काय, जेव्हा काय होतं बघा, मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की न्यू ऑइलचा कलर बघा, तर कालांतरानं काय होतं, जसं जसं तुम्ही काय करत जाता, की ट्रान्सफॉर्मर वरती लोड देत जाता, लोडिंग अनलोडिंग असतं,
किंवा लोड नेहमी इन्क्रीज होत राहतो इलेक्ट्रिसिटीचा. आणि ह्या लोड इन्क्रीज झाल्यामुळे काय होत असतं की तुमचं जे कोअरचं टेम्परेचर आहे, ठीक आहे, तर हे टेम्परेचर सुद्धा काय होत राहतं, इन्क्रीज होत जातं. आणि कोअरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं याचाच अर्थ काय की तुमचं जे ऑइलचं टेम्परेचर आहे हे सुद्धा काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. आणि आपण सुरुवातीला बघितलं जी ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट होती त्याच्यामध्ये बघितलं, जसं जसं ऑइल गरम खूप होत जातं त्या प्रकारे काय होत जाते, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे त्याची स्ट्रेंथ काय होत जाते, कमी होत राहते. बरोबर आहे ना. मग नंतर अशी एक वेळ येते की त्यामध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय होऊन जाते, कमी होऊन जाते. मग त्यावेळी आपल्याला ऑइल एकतर फिल्टर करणं गरजेचं असतं, काय करणं असतं, फिल्टर करणं गरजेचं असतं किंवा रिप्लेस करणं गरजेचं असतं. आता ते ऑइलच्या क्वालिटीवरती डिपेंड करतं. बरोबर आहे की रिप्लेस करायचं आहे की फिल्टर करायचं आहे. मग या पर्पजसाठी जे ऑइल आतलं आहे हे पूर्णपणे ड्रेन करायसाठी या ड्रेन पंपचा काय होतो, उपयोग होतो. कशासाठी, फिल्टर पर्पजसाठी किंवा रिप्लेस पर्पजसाठी हे ऑइल पूर्णपणे ड्रेन करायसाठी या ड्रेन कॉकचा काय होतो, उपयोग होतो. ओके. पुढे आहे तर तो आहे ब्रीदर. तर हा ब्रीदर काय असतो बघा, हा ब्रीदर ह्या कॉन्झर्वेटर टँकला काय असतो, कनेक्टेड असतो. ते कॉन्झर्वेटर टँक म्हणजे काय की एक्स्ट्राचं ऑइल. ओके. आणि त्याच्या पुढे काय असतं, हा बकॉज रिले असतो बघा. तर हा ब्रीदर काय असतो, तर ह्या कॉन्झर्वेटर टँकला काय असतो, कनेक्टेड असतो. आता याच्यामधनं काय जात असते, तर हवा जात असते. याच्यामधनं आत काय जात असते, कुलिंगसाठी हवा जात असते. आता ब्रीदर म्हणजे काय असतं बघा, तर ब्रीदर मध्ये तुमच्या सिलिका जेल असते. ब्रीदर मध्ये काय असतं, तर सिलिका जेल असतं. ठीक आहे. आता सिलिका जेल काय करत असतं, तुमची जे एअर मधलं जे मॉइश्चर आहे तर या मॉइश्चरला ऍब्झॉर्ब करायचं काम करत असतं. सिलिका जेल काय करत असतं, या एअर मधल्या मॉइश्चरला ऍब्झॉर्ब करायचं काम करत असतं आणि फक्त तुमची ड्राय एअरच काय असते, तिथून आत जात असते. बघा, सिलिका जेल काय करत असतं, तर तुमच्या किंवा हा ब्रीदर काय करत असतो, की तुमच्या एअर जी पास होत असते तर त्या पास होणाऱ्या एअर मधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे तर तो रिमूव्ह करायचं काम कोण करत असतं, तर हा ब्रीदर करत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, सिलिका जेल कलर न्यू आफ्टर यूज. बघा, सिलिका जेलचे कलर काय असतात ते सांगायचे. न्यू असताना त्याचा कलर कुठला असतो आणि यूज केल्यानंतर त्याचा कलर कुठला असतो. ठीक आहे. बघा, 100% जसं जसं मॉइश्चर कंटेंट तो घेत जातो तसं प्रकारे त्याचा कलर काय होत जातो, चेंज होत जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की सिलिका जेलचा आता उपयोग राहिला नाही. ठीक आहे. त्या प्रकारे आपल्याला सिलिका जेल पुन्हा काय करावी लागते, रिप्लेस करावी लागते. हा एक जो ब्रीदरचा जो हा कंटेनर असतो हा ट्रान्सपरंट असतो. जसा म्हणजे काच कशी ट्रान्सपरंट असतो तशा प्रकारचा हा ट्रान्सपरंट फायबर मध्ये तयार केलेला काय असतो, ब्रीदरचा कंटेनर असतो. ज्यामधून आपण काय बघू शकतो की या सिलिकाचा काय बघू शकतो, कलर 100% बघू शकतो. ओके. तर हे झालं ब्रीदर बद्दल. ठीक आहे. पुढे आहे तो आहे कॉन्झर्वेटर टँक. ठीक आहे. तर ही कॉन्झर्वेटर टँक म्हणजे काय, हा कशाचं कन्झर्वेशन असतं इथं, तर ऑइलचं कन्झर्वेशन असतं. ओके. त्याच्याबद्दल मी काय तुम्हाला फारसं सांगत नाही. महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर बकॉज. आता बकॉज रिले म्हणजे काय बघा, तर हा एक प्रकारचा गॅस ऍक्च्युएटेड रिले आहे. बकॉज रिले काय आहे, तर एक प्रकारचा गॅस ऍक्च्युएटेड रिले आहे. ठीक आहे. तर हा कधी ऑपरेट होतो, जेव्हा गॅस तुमचा प्रोड्यूस होतो टँक मध्ये. तर टँक मध्ये गॅस प्रोड्यूस झाल्यानंतर हा बकॉज रिले काय होतो, ऍक्च्युएट होतो. अजून एक याला ऍक्च्युएट होण्यामागं कारण असतं, एक लेझी किंवा एक सिली रिझन म्हणता येईल त्याला. तर ते रिझन काय असतं की इथे एक टोपण असतं. ठीक आहे. बस ठीक आहे, राहू दे, हे तुमच्यासाठी काय गरजेचं नाही. ओके, जाऊ दे. बघा, तर हा काय एक प्रकारचा गॅस ऍक्च्युएटेड रिले आहे. जर तो कधी होतो, ऍक्च्युएट होतो की ट्रान्सफॉर्मरच्या टँक मध्ये जर तुमचं गॅस प्रोड्यूस होत असेल ओव्हर हिटिंगमुळे, तर त्याच्यामुळे काय होतो, हा बकॉज रिले काय होतो, ऍक्च्युएट होतो. ओके. तर हे बेसिक काय आहे, ह्या थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे ऍक्सेसरीज आहेत. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला सगळ्या माहीत पाहिजे. अक्षरशः अगदी 2-2 ओळीमध्ये का असेना, पण ह्या 8-10 शब्द ह्याच ऍक्सेसरीज या ट्रान्सफॉर्मर मधल्या किंवा एलिमेंट्स तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे, एक्सप्लेनेशन लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा जो महत्वाचा एलिमेंट आहे तर तो आहे
लाइटनिंग अरेस्टर. पुढचा जो महत्वाचा एलिमेंट आहे तो आहे लाइटनिंग अरेस्टर. आता याचं फंक्शन काय म्हटलंय? The function of the lightning arrestor to surge diverter is to conduct the high voltage surges on the power system to the ground, thus discharging the impulse surge to the earth and dissipates energy in the form of heat. म्हणजे काय? तर लाइटनिंग अरेस्टर काय करतो? जी लाइटनिंग सर्ज आहे तुमच्या सिस्टीमवरती होणारी, तर ती काय करतो? तो ग्राउंडला न्यायचं काम करतो आणि इन द फॉर्म ऑफ हीट मध्ये तो डिसिपेट करून टाकतो. ठीक आहे. तर बघा, तर याला म्हणायचं लाइटनिंग अरेस्टर. आता याचं वर्किंग काय सांगितलं बघा, स्टेप 1. No current jumps in spark gap when system voltage is having normal value and equipment is working. ठीक है. 2. When the line voltage increases due to surges, this high voltage breaks the gap and the arc produced. Current jumps from gap and passes through resistance R to the ground. The arc finds the low resistance part to the ground and surge not sent back to the line. आता हे काय आहे ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दिसेल. इथं फक्त एक लक्षात घ्या की तुम्हाला फंक्शन लक्षात आलं का लाइटनिंग अरेस्टर. लाइटनिंग अरेस्टर काय करतो की जी लाइटनिंग सर्ज आहे तिला लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करतो आणि ती सर्ज आहे ती त्या सर्जला ग्राउंड मध्ये डिसिपेट करायचं काम करतो इन द फॉर्म ऑफ हीट. ओके. आता इथं दिलंय तर ते दिलेलं आहे, जे स्टेप दिलेले आहे त्या इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ही HV लाईन आहे, हा ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला जो टाईप दिलाय तर तो रॉड गॅप अरेस्टर फॉर सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीनं दिलेला आहे. आता लाइटनिंग अरेस्टरचे तुम्ही इतर टाईप बघितलाय, तो मगाशी आपण सिंगल लाईन मध्ये बघितला की जो कशासाठी दाखवलेला होता की तुमच्या ओव्हरहेड लाईनसाठीचा काय दाखवला होता, लाइटनिंग अरेस्टर दाखवलेला होता. इथं जो लाइटनिंग अरेस्टर दाखवला तर हा कशासाठी दाखवलाय? ट्रान्सफॉर्मर साठीचा दाखवलेला आहे. तर हा कसा प्लेस केलाय बघा की ट्रान्सफॉर्मरचे जे इन्सुलेटर बुशिंग आहेत, ट्रान्सफॉर्मरचे काय आहेत जे इन्सुलेटर बुशिंग आहेत, तर त्याच्याबरोबर हा लाइटनिंग अरेस्टर काय केलेला आहे? कनेक्ट केलेला आहे. आता लाइटनिंग अरेस्टर कनेक्ट करताना हे रॉड आहेत आणि ह्या रॉडच्या मध्ये काय आहे? एक छोटासा स्पार्क गॅप आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? रॉड गॅप अरेस्टर. ओके. आता त्यांनी काय सांगितलं की जेव्हा व्होल्टेज नॉर्मल असतं तेव्हा इथलं पोटेन्शियल काय असतं? 0 असतं. जेव्हा व्होल्टेज काय असतं? नॉर्मल असतं तेव्हा इथलं पोटेन्शियल काय असतं? 0 असतं. ठीक आहे. आणि जेव्हा काय होतं बघा, एखादी सर्ज इथं तयार होते तेव्हा काय होतं? इथलं पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि इथनं करंट काय करतो? इथून इकडे काय करतो? जम्प करतो. ठीक आहे. आणि तो काय करतो? लो रेजिस्टन्स पाथ काय करतो? प्रोव्हाइड करतो आणि जे कशाला कनेक्टेड असतं? तर अर्थिंगला कनेक्टेड असतं आणि तुमची जी लाइटनिंग सर्ज आहे ती काय होऊन जाते? अर्थ होऊन जाते. स्टेप 3 ला काय म्हटलं बघा, as the gap spark over due to over voltage, since the property of non-linear resistance is offered high resistance to high voltage is prevents the effect of short circuit. Step 4, after the surge is over, the resistor offers high resistance to make the gap non-conducting. Okay. जेव्हा पूर्ण होतो तेव्हा काय करतो? तो हाय रेजिस्टन्स काय करतो? ऑफर करतो आणि तुमचा गॅप जो आहे पुन्हा तो कसा होऊन जातो? नॉन कंडक्टिंग होऊन जातो. तर ह्या स्टेप्स लक्षात घेण्यापेक्षा तुम्ही एक महत्वाचे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा काय होतं की इथलं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो तर तेव्हा तेव्हा इथं स्पार्क गॅप तयार होतो आणि तो करंट काय करतो? इथून इथे जम्प करतो आणि तुमच्या लो रेजिस्टन्स पाथ जो काय होतो? ग्राउंड होतो. कारण काय असते बघा, लाइटनिंग अरेस्टरचा जो एंड आहे आणि नेहमीच काय असतो? लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करत असतो आणि तो कशाला कनेक्टेड असतो? तर नेहमीच आर्थिंगला कनेक्टेड असतो. ओके. तर आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत. दिस इज जनरली लोकेटेड अक्रॉस द बुशिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड जनरली यूज ॲज बॅकअप प्रोटेक्शन इन केस ऑफ मेन अरेस्टर. आता रॉड गॅप अरेस्टर काय यूज करतात? जे मेनली वरती ओव्हरहेडला लाईनला यूज केले आहेत तर त्याचं बॅकअप प्रोटेक्शन म्हणून मेन अरेस्टरचे बॅकअप प्रोटेक्शन म्हणून हे रॉड गॅप अरेस्टर काय केले आहेत? यूज केले आहेत. कन्स्ट्रक्शन बघा, अरेस्टर इन द फॉर्म ऑफ बेंड रॉड हॅव्हिंग स्पार्क गॅप बिटवीन टू. हे बेंड केलेले अशा प्रकारचे 2 रॉड आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे? हा स्पार्क गॅप तयार केलेला आहे. ओके. द अपर रॉड इज कनेक्टेड टू द लाईन इलेक्ट्रिकली अँड द लोअर इज कनेक्टेड टू द अर्थ टू कॅरी अवे सर्ज. वरती जो आहे हा लाईन बरोबर कनेक्ट असणार आहे अपर साईडचा, लोअर साईडचा आहे तो कशा बरोबर कनेक्ट असणार आहे? अर्थिंग बरोबर. ओके. डायमेन्शन काय म्हटले बघा, 1.5 सेंटीमीटर रॉड बेंड 90 डिग्री as shown. Distance between the gap bushing outside face 1/3 gap length to avoid the reaching arc pushing body. म्हणजे जो हे जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स काय केलेलं आहे? एका स्पेसिफिक लिमिट मध्ये काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे. का? तर जेव्हा काय होतं बघा, इथनं करंट इथे जम्प करत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे जेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, मध्ये एखादं एअर मीडियम येतं ह्या दोन्हीमध्ये, तेव्हा तिथं काय प्रोड्यूस होते? आर्क प्रोड्यूस होते. हे तुम्ही सॅप मध्ये बघितलं असाल. तर ह्या प्रोड्यूस झालेल्या आर्कमुळे तुमच्या इन्सुलेटर बुशिंगला काय होऊ नये? कुठलंही हार्म पोचू नये. हे डिस्टन्स एक स्पेसिफिक
डिस्टन्स इथं काय केलं असतं, ठेवलेलं असतं. ठीक आहे. आता वर्किंग तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. अजून जास्त समजायचं असेल तर तुम्ही हे वाचू शकता. तर हा पुढचा पॉईंट होता, तर तो म्हणजे लाइटनिंग अरेस्टर किंवा दुसरं जे टाईप होतं. ठीक आहे. पुढचा जो महत्वाचा पॉईंट आहे तर तो आहे मीटरिंग. आता मीटरिंग मध्ये दोन गोष्टी यूज होतात. एक म्हणजे सीटी आणि दुसरा म्हणजे पीटी. आता सीटी आणि पीटीला आपण काय म्हणतो बघा, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर त्याचबरोबर आपण याला प्रोटेक्शन डिव्हाइसेस म्हणतो. म्हणजे सीटी आणि पीटी या दोन्हीचं काम काय आहे, मीटरिंग करणं किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय, मीटरिंग करणं आणि त्याचबरोबर काय तुम्हाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. बघा, हाय करंट इज पहिला त्यातलं बघायचं आपल्याला सीटी. हाय करंट इज मेजर्ड बाय एमीटर विथ द हेल्प ऑफ सीटी अँड हाय व्होल्टेज बाय पीटी अँड व्होल्टमीटर. बरोबर आहे ना. सीटी काय करतो, तर तुमचा प्रायमरीचा जो खूप जास्त असणारा करंट आहे तर तिला स्टेप डाऊन करायचं काम करतो, जेणेकरून आपण ते एमीटरनं काय करू, मेजर करू शकू. आणि पीटी काय करतो, तर तुमचं जे हाय व्होल्टेज आहे त्याला स्टेप डाऊन करायचं काम करतो, जेणेकरून आपण काय करू, व्होल्टमीटरनं ते मेजर करू शकतो. ओके. बघा, सीटी आणि पीटी, करंट अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. CT and PT are important device in protection system. These are used for measuring high currents and high voltages. That for metering purpose, the CT and PT are also used for protection purpose. आता इथं दिला आहे डिफरन्स बिटवीन metering CT and protection CT. ठीक आहे. तर त्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. आता जे प्रश्न सांगितले तर हे 100% काय करायचे, तुम्ही प्रिपेअर करून आणायचे. ओके.